नमस्कार मित्रांनो. तुम्ही जर इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तेही स्टॉकमध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असेल. तर मी तुमच्यासाठी आज एक नवीन स्ट्रॅटजी घेऊन आलो आहे. जे पण कोणी इंट्राडे स्टॉक ट्रेडिंग करत असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच असेल आणि हा बिगिनरसाठी पण असेल. कारण की ह्या व्हिडिओमध्ये असे पॉईंट्स आहेत, की त्याने तुमचा लॉस कमी आणि तुम्हाला प्रॉफिट जास्त होऊन जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओमध्ये कधी ट्रेड घ्यायचा किंवा जर ट्रेड घेतला तर त्याचे आपण टार्गेट कोणते ठेवू शकतो, स्टॉप लॉस कोणता ठेवू शकतो, हे सर्व डिटेल्समध्ये सांगितलं आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरुवात करूया. पहिलं रूलपासून सुरुवात करूया. रूल असा असेल की जेव्हा पण मार्केट एक मोठी ग्रीन कॅन्डल किंवा रेड कॅन्डल बनते, तर त्याचा आपण हाय आणि लो मार्क करून ठेवायचा आणि हा असेल पहिला रूल. तर दुसरा रूल असा असेल की जेव्हा पण आपण हाय आणि लो मार्क करून ठेवल्याच्या नंतर मार्केट त्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन करेल आणि जेव्हा पण त्या रेंजचा ब्रेकआउट करेल, जर लो ब्रेक झाला किंवा जर हाय ब्रेक झाला, तर तिथे आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. पण ट्रेड कधी, जर पहिला ब्रेकआउट जर समजा जर ही पहिली कॅन्डल ग्रीन बनवली असेल, तर कधीही जेव्हा पण अपसाईडचा ब्रेकआउट होईल तेव्हा तो अवॉइड करायचा आहे. नेहमी पहिल्या कॅन्डलच्या अगेन्स्ट आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. जर पहिली कॅन्डल ग्रीन असेल तर आपल्याला डाऊन साईडच्या ट्रेडसाठी वेट करायचा आहे. जर पहिली रेड असेल तर आपल्याला अपसाईडच्या ट्रेडसाठी वेट करायचा आहे. तर जेव्हा पण मार्केट पहिल्यांदा, म्हणजे जर ही रेड कॅन्डल बनली असेल आणि मार्केट डे लोला ब्रेक केला असेल, तर तो तिथे एक ट्रॅप असेल आणि तिथून मार्केट आपल्याला रिटर्न फिरून वरती जायला भेटेल. तर हेच स्ट्रॅटजी असेल. आणि टार्गेटचं तुम्ही बोलाल, तर टार्गेट आपल्याला जर समजा डे लो ब्रेक केला, तर तिथे ट्रॅप क्रिएट केला आणि मार्केट परत वरती जात असेल, तर आपण डे हायपर्यंतचं टार्गेट घेऊ शकतो. तर चला मग आपण चार्टमध्ये समजून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता की हा एक मोठा गॅपअपमध्ये मार्केट ओपन झालेला, तर तो आपण हाय मार्क केला आणि तसंच आपण लोही मार्क केला. तर तुम्ही इथे पाहू शकता की त्याच्यानंतर मार्केट पूर्ण ह्या रेंजमध्येच मार्केट वर्क करत होतं, कामकाज करत होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट डे लोच्या जवळ आलं आणि इथे मार्केटने पहिला आपल्याला म्हणजे इथे डे लो ब्रेक करायला, म्हणजे इथे डे लो ब्रेक करत होतं मार्केट, पण तिथून मार्केट परत वरती गेलं आणि इथूनच मार्केट रिव्हर्स झालं. तुम्ही इथे पाहू शकता की इथूनच एक सपोर्ट घेऊन मार्केट अपसाईडच्या दिशेने जायला लागलं आणि इथेच आपल्याला ट्रेड म्हणजे ट्रेड घ्यायचा आहे आणि टार्गेट आपलं बोलल्याप्रमाणे डे हायचा असेल. तर तुम्ही पाहू शकता की मार्केट डे हायपर्यंत इथून वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मार्केट इथे कन्सॉलिडेशन करून तिथेच बंद झालं. तर हा असेल आपली स्ट्रॅटर्जी. आणि तुम्हाला मी अजून असे काही चार्ट देतो की ते तुम्ही म्हणजे ते तुम्ही पाहून हे करू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही ह्या स्ट्रॅटर्जीवरती कामकाज करू शकता. तर तुम्हाला स्क्रीनवरती चार्ट दिसत असतील की वेगवेगळे चार्ट, की ह्या स्ट्रॅटेजी कशी वर्क करते. तर तुम्ही चार्ट पाहू शकता. धन्यवाद. आणि जर अजून ह्या स्ट्रॅटेजीबद्दल काही शंका असेल, क्वेश्चन असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्याबद्दल अजून गाईड करेन. धन्यवाद.